नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारचे भजी खावेसे वाटतात, तर आज आहे ना मी तुम्हाला मस्त असे मिरचीचे भजी कसे बनवायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे ज्या मोठ्या मिरच्या असतात त्या इथे घेतलेल्या आहेत। आता ह्यांचा रंग थोडासा डार्क हिरवा आहे, तुम्हाला थोडासा लाईट हिरवा सुद्धा मिळेल। तर काय करायचं, त्या मिरच्या घ्यायच्या, स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मध्यभागी अशा चिरून घ्यायच्या, म्हणजे आतमध्ये आपण स्टफिंग करणार आहोत म्हणून हे थोडंसं चिरून घ्यायचं। आणि आतमध्ये थोड्या बिया आहेत त्या थोड्या काढून घ्यायच्या। जर स्पायसी खात नसतील, तिखट जास्त, तर ह्या बियांना थोड्या काढून घ्यायच्या आणि काय होतं, थोडा तिखटपणा कमी होतो। आणि ह्याच्या आतमध्ये पण ते थोडंसं वाईट आहे, जे तो सुद्धा पार्ट आहे तो काढून घ्यायचा, म्हणजे तिखटपणा कमी होईल। आणि जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तसंच ठेवा, बिया किंवा काहीच काढायची गरज नाही आहे, फक्त मध्यभागी चिरून घ्या। स्टफिंगसाठी मी इथे 1 वाटी शेंगदाण्याचं कूट आणि 1 वाटी किसलेला ओला नारळ घेतलेला आहे। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचाभर एवढी हळद घालायची, थोडासा रंग यावा म्हणून घालते। आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचं। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। मस्त एकजीव होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आणि आपण एक एक करून सर्व मिरचीमध्ये हे स्टफिंग घालून घेणार आहोत। तर आता इथे स्टफिंग तयार झालेलं आहे। एक मिरची घेते मी, मध्यभागी चिरलेली, मी बिया काढून घेतल्यात, कारण आमच्या घरामध्ये थोडं स्पायसी कमी खातात, त्याच्यामुळे मी बिया काढून घेतल्यात, म्हणजे पूर्णपणे मिरची खाल्ली जाईल म्हणून मी हे असं केलं आहे। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर ह्या मिरच्यांमधल्या बिया नाही काढलात किंवा त्या आतला वाईट पार्टसुद्धा नाही काढलात तरीसुद्धा चालेल, डायरेक्ट स्टफ करून घ्या। अगदी खूप भरायचं नसेल तरीसुद्धा चालेल, थोडं थोडं तुम्हाला स्टफ करायचं असेल तरीसुद्धा चालेल, पण अगदी कमी भरू नका, थोडंसं मीडियम एवढं स्टफिंग करा, म्हणजे मिरची जी आहे ती खूप सुंदर लागेल। आता तळण्यासाठी काय करायचं आहे, बेसन घेतलं आहे मी 1 वाटीभर, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि थोडीशी हळद घालायची, म्हणजे बाहेरून सुद्धा खूप रंग सुंदर येईल आणि कोटिंगसुद्धा खाताना अळणी लागणार नाही, त्याच्यामुळे मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही। आणि अगदी चिमूटभर एवढा मी इथे खायचा सोडा घेतलेला आहे, म्हणजे बेकिंग सोडा, तो घालते आणि आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे। आता हे सर्व मिक्स झाल्याच्या नंतर थोडं थोडं करत पाणी घालायचं याच्यामध्ये। मिश्रण जे आहे ते पातळ करायचं नाही आणि खूप थिकसुद्धा नाही करायचं, एकदम असं स्लरी कन्सिस्टन्सी येईल एवढंच ठेवायचं आहे, फार घट्ट करायचं नाही आहे किंवा फार असं पातळसुद्धा करायचं नाही आहे। फार पातळ केलं तर मग ते मिरचीला पकडून बसणार नाही आणि मग ते तेलामध्ये सुटलं जाईल, त्याच्यामुळे थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे, फार घट्ट नाही ठेवायचं। हळूहळू करत पाणी ॲड करायचं, नाहीतर एकदाच घातलात तर मग पटकन बॅटर जे आहे ते पातळ बनून जाईल, त्याच्यामुळे थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता पिठामध्ये तयार झालेले जे गोळे आहेत ते सर्व निघून जाईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे एकदम परफेक्ट असं फाईन बॅटर तयार झालं पाहिजे। त्याच्यात गोळे किंवा असे लम्स तयार झालेले असतील तर ते सर्व आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच मिरचीचे भजी खूप सुंदर होतील। तर आता तुम्ही पाहू शकता इथे जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, इतपतच आपल्याला घट्ट करायचं आहे। आता हे बॅटर तयार झालेलं आहे। आता मी काय करणार आहे, एक एक मिरची जी आहे ती ह्याच्यामध्ये छान कोट करून घेणार आहे आणि तेल गरम करत ठेवलं आहे, मस्त गरम करून घ्यायचं सुरुवातीला तेल, आणि मग मीडियम हीटवरती आपल्याला एक एक करून भजी सोडायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी, मिरचीला व्यवस्थित बॅटर जे आहे ते छान असं बसतंय, तुम्ही पाहू शकता, मस्त परफेक्ट। आता आपण तेलामध्ये मिरच्या सोडूयात, एक एक करून मिरची घालायची, जेवढ्या मिरच्या बसतील तेवढ्याच मिरच्या घालायच्या, कारण मिरच्यांची साईज थोडी मोठी असते आणि आपण थोडासा सोडा घातला आहे बेसनमध्ये म्हणून त्या थोड्या फुलल्या जातील, आपल्याला पलटून पलटून छान फ्राय करता याव्यात, म्हणून एका वेळेस जर 2 मिरच्या घालायच्या असतील तर 2 घातलात तरीसुद्धा चालेल, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित फ्राय करता येतील। तर मी इथे 3 घातल्यात आणि छान असा रंग बदलेपर्यंत मिरच्यांना मीडियम हीटवरती फ्राय करून घेणार आहे, हाय हीटवर नाही करणार आहे, म्हणजे आतपर्यंत जी मिरची आहे ती छान फ्राय होईल, म्हणून मग मीडियम हीटवरती आपल्याला करायचं आहे। तर आता मी मस्त फ्राय करून घेते, छान आपल्याला आलटून पलटून ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटांमध्ये हा छान मीडियम हीटवर फ्राय होतात।
आता तुम्ही पाहू शकता मिरच्यांचा रंग जो आहे तो परफेक्ट असा बदलला आहे, मस्त गोल्डन असा रंग झालेला आहे. आणि आता आपल्या मिरच्या ह्या मस्त तळून झालेल्या आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त गरमागरम अशा मिरच्या पावसाळ्यात तुम्हीसुद्धा ही भजी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.